नमस्कार मंडळी, मी आज खूप खुश आहे. बघा, एवढा सुंदर आणि किती छान असा रसमलाई केक झाला आहे माझ्याकडून. मी करत होते आणि एवढी सुंदर डिझाईन होईल असं वाटलंच नाही. मंडळी, तुम्हाला हा केक कसा वाटला मला नक्की सांगा. मी बनवला कसा ते मी तुमच्यासोबत शेअर करते. व्हॅनिला प्रीमिक्स मिक्स करून घेतलं, त्यामध्ये थोडंसं येलो कलर टाकला, रसमलाई इसेन्स आणि थोडंसं तेल आणि ठेवला बेक करायला ठेवल्यावर सेटिंग केली आणि बिनधास्त बसली. कारण की आता मला पहिले कढई होती तेव्हा लक्ष द्यावं लागायचं. आता काय ऑटोमॅटिक बंद होते ओव्हन, त्यामुळे टेन्शनच नाही येत. 30 मिनिट झाले आणि किती सुंदर स्पंज आपल्या हातात आला आहे बेक होऊन. हे बघा, आता हा स्पंज मी 3 बरोबर हिश्श्यामध्ये कट करून घेणार. मला ना केक करायला खरंच खूप मजा येते, कारण की केक करायला ना मला खूप आवडतं. आता 3 हिश्श्यामध्ये बरोबर लेअर झाल्याच्या नंतर व्हिपक्रीम मी अगोदर तयार करून ठेवली होती. व्हिपक्रीम घ्यायची आणि खाली लावून घ्यायची, कारण की आपला केक हलणार डुलणार नाही. एका जागी फिक्स बसला म्हणजे वरती काम करायलाही छान होतंय. त्यावर एक लेअर ठेवली, त्याला रसमलाईचा रस सोक केला आणि तुम्ही पाहू शकता त्यावर परत व्हिपक्रीम लावून रसमलाईचे तुकडे टाकले. त्यानं फ्लेवर एकदम चांगला तयार होतो. कसं, केक दिसण्याबरोबरच खायलाही छान लागला म्हणजे झालं. नाहीतर काय, नुसता पाहायला छान, खायला गेले की लागतोय आपला कसं तरी. त्यापेक्षा आपण ना दोन्ही गोष्टी सांभाळायच्या. आणि हो, मी जेवढेही केक दिलेत म्हणजे ऑर्डरचे, तेवढ्यांचाही मला रिस्पॉन्स खरंच आतापर्यंत छानच आलाय. कारण की केक बनवणं म्हणजे मला आवडतं आणि त्यामध्ये मी माझा जीव ओतून काम करते. दुसरी लेअरही मी सेम केली आहे. त्यानंतर तिसरी लेअर ठेवण्याच्या अगोदर बघा, आपण आपला केक खालून वरपर्यंत बरोबर झालाय का आणि झाला नसेल तर कट करून घ्यायचा. पण मला इथे कट करायचं काम पडलं नाही, त्यामुळे मी त्याला लगेच व्हिपक्रीम लावायला घेतली. वरती लेअर सोक केली आणि व्हिपक्रीम लावून घेतली. मंडळी, आपण कधीही केक घरगुतीच घ्यायचा. बेकरीवरून घेताना तो हायजीन आहे नाही याची काहीच शाश्वती नसते. त्यामुळे घरगुती होम बेकर्स जे असतात ते आपल्याला केक एकदम ते जसे स्वयंपाक करतात तसे केक बनवून देतात. माझाही केक सेम तसाच असतो, एकदम स्वच्छ हायजीन ठेवूनच मी काम करते. आणि त्यामुळे केकची सेलही पटापट वाढतात. केकच्या ऑर्डर्स कशा वाढवायच्या, कशा आपण ऑफर्स ठेवायचे, यावर देखील मी एक नक्की व्हिडिओ बनवेल. त्यामध्ये आपण केकच्या ऑर्डर्स कशा वाढवायच्या यावर बोलू. तर मला आपल्याकडे रिपीट यावं, परत आपला केक घेऊन जावं आणि त्यांनी म्हणा, तुमचा केक खरंच छान होता ताई. यावरून दुसरं काही समाधान नाही. आणि हो, आपणही त्यांना तशीच क्वालिटी द्यायला पाहिजे. फिनिशिंग एकदम बेकरीसारखी दिसली तरच आपला केक कस्टमर घेऊन जाणार. त्यांचाही सेलिब्रेशन छान झालं पाहिजे. बेकरीसारखी फिनिशिंग दिली, त्यांनाही सेलिब्रेशन करताना केक एकदम सुंदर रेखीव असा दिसला तर त्यांचंही काम होऊन जातं आणि आपल्याकडं परत ऑर्डर्स मिळतात. आता बघा, या केकला मी एक आईस्क्रीमचा कोन ठेवला आणि त्यावर फ्लॉवर्स करत गेले आणि एकदम छान बनत गेला. साईडनं असं आपण खालून जर आउटलाईन केली तर केकला एकदम छान फिनिशिंग येते. बघा किती सुंदर दिसतोय तो असाच, पण अजून बाकी आहे. आपण यावर रसमलाई लावून देऊ. त्यानंतर काजू, पिस्ता आणि बदाम यांची कापही आपण त्यावर टाकूयात. आणि आपल्याकडं रोज पेटल असतील वाळलेल्या तर चालतील, नसतील तर ओल्याही लावू शकता. पण माझ्याकडे वाळलेल्या होत्या तर मी त्या लावून दिल्या. आता बघा, शेवटी त्या सर्वांनी कसा शाही लुक येतो तो. हाताने टाकून घ्यायच्या, कारण की कसं आहे, चमचाने वगैरे टाकाल तर इकडे तिकडे जातील. त्यामुळे ते हातानेच टाकून घ्या आणि साईडलाही थोड्याशा पसरवून द्या. याने एकदम आपल्या केकला शाही लुक येईल आणि समोरच्यांना पाहायला आणि त्यांचा जो क्रंच असतो तो खातानाही खूप छान लागतो. बघा किती सुंदर झालाय आपला रसमलाई केक, एकदम नजर लागेल असा. आता कस्टमरही खुश आणि आपणही खुश. केक एवढा छान बनला की आपल्यालाही कसं बघा छान वाटते. आपण एकदम छान काहीतरी काम केल्यासारखं एकदम सॅटिस्फाईंग वाटते. मी केलेला केक मला तर सुंदरच दिसतोय, तुम्हाला तो कसा दिसतोय मला नक्की सांगा. आणि केक आवडल्यास कमेंट करा. आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जर अजून पाहिजे असतील वेगवेगळे तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा आणि बेल आयकन दाबून ठेवा. कारण की फ्रीमध्ये आता इथून पुढे मी असेच आईस केक अजून तुमच्यासोबत शेअर करणार आहे. व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद.